लग्नानंतर होईलच प्रेम 9 डिसेंबरचा प्रोमोमध्ये आपण पाहतो की वसुंधरा अत्यंत आत्मविश्वासाने रम्याला सांगते, रम्या, माझ्या हातामध्ये बॉम्ब आहे, मी कधीही तो फोडून आग लावू शकते. पण मला आग लावायला नेमकी काडी सापडत नाही. वसुंधराचा हा आत्मविश्वास पाहून रम्या आश्चर्याने बोलते, आग? नक्की काय करणार आहेस तू आई? यावरून स्पष्ट होते की वसुंधरा कुटुंबात मोठे संकट निर्माण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, पण योग्य संधीच्या शोधात आहे. दुसरीकडे किचनमध्ये, जिथे मानिनी, पार्थ, जीवा, काव्या आणि नंदिनी उपस्थित आहेत. मानिनी जुन्या गोष्टींचा संदर्भ देत म्हणते, तुम्ही सगळे मागे आपल्या फार्म हाऊसवरती फिरायला गेला होतात, पण तेव्हा मानिनी अचानक बोलणे थांबवते आणि त्यानंतर जवळपास 2 मिनिटे संपूर्ण शांतता पसरते. हा निशब्द क्षण त्यांच्या नात्यातील जुना तणाव आणि दुःख दर्शवतो. यावर काव्या परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत म्हणते, काही हरकत नाही. लाईफ इज ऑल अबाउट क्रिएटिंग न्यू मेमरी. आता वेळही बदललेली आहे. काव्याच्या वाक्याला जोडून नंदिनी महत्त्वाचे विधान करते, आणि माणसंही बदललेली आहेत. नंदिनीचे हे वाक्य विशेष महत्त्वाचे आहे कारण ते बदललेल्या नात्यांवर आणि व्यक्तींच्या स्वभावावर बोट ठेवते. प्रोमोच्या शेवटी वसुंधरा पुन्हा एकदा रम्याला महत्त्वाचे संकेत देते. वसुंधरा आत्मविश्वासाने सांगते की आपण जे पुरावे शोधत आहोत ते कदाचित आपल्याला या फार्म हाऊसवरतीच मिळतील. हे ऐकून रम्यालाही दिलासा मिळतो. हा प्रोमो इथेच संपतो. फार्म हाऊसवर कोणते पुरावे सापडतात आणि वसुंधरा घरात कोणती आग लावते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.